दापोलीमधील तुरवडे गावातील करमरकरांच्या वाड्यात ही वटवाघळं साधारण 80 वर्षांपासून राहत आहेत. करमरकरांनी देखील वटवाघळांभोवती असलेल्या गैरसमजुतींना बळी न पडता त्यांच्यासोबत सहजीवनाचं नातं जोपासलंय. साधारण 300च्या संख्येने करमरकरांसोबत राहत असलेली वाघळांची ही वसाहत आहे लेसर फॉल्स व्हॅम्पायर बॅट प्रजातीची. वटवाघळांमुळे कुठल्याच प्रकारच्या विषाणूंचा डायरेक्ट प्रसार होत नाही. याचं एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. भारतामध्ये किंवा जगभर काम करणारे जे वटवाघूळ संशोधक आहेत त्यांना कोरोना यायच्या आधी अशा कुठल्याच प्रकारच्या विषाणूंमुळे आजार झालेले नाही आहेत. यांच्यासारख्या संशोधक मंडळींचं म्हणणं आता समाजानं ऐकून घेणं आवश्यक आहे.